बरेचदा वर्डमध्ये काम करत असताना आपण शॉर्टकट कमांड विसरतो। अशा वेळेस आपण सर्व कमांडची लिस्ट टाईप करून ठेवायची काय? तर नाही, मी आपल्याला त्याहून सोपी पद्धत आज सांगणार आहे। नमस्कार, मी वैभव उमाळे स्वागत करतो आहे श्री कम्प्युटर्स चॅनलमध्ये। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळविण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक जरूर करा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा। अजून आपल्याला माझ्याकडून काय अपेक्षित आहे हे कमेंटच्या माध्यमातून मला कळवा। वर्डमधील सर्व शॉर्टकट कीज साठी आपण कीबोर्डवरून Alt+F8 हे बटन प्रेस करूया। त्यानंतर आपल्या डोळ्यासमोर मॅक्रोचा डायलॉग बॉक्स येईल। त्यामध्ये खाली मॅक्रोज इन या ठिकाणी आपल्याला ड्रॉपडाऊन एरोला क्लिक करायचे आहे। त्यामध्ये आपल्याला वर्ड कमांड्स हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला मॅक्रो नेम मध्ये लिस्ट कमांड हे टाईप करायचे आहे। त्यानंतर खालील लिस्ट पैकी लिस्ट कमांडला सिलेक्ट करून जर आपण रन कमांडला क्लिक केले तर कीबोर्ड शॉर्टकट सगळे आपल्याला टेबल फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतील। चला तर आपण रन कमांडला क्लिक करूया। त्यानंतर लिस्ट कमांड या डायलॉग बॉक्स मधील करंट कीबोर्ड सेटिंग हे ऑप्शन बाय डिफॉल्ट सिलेक्ट आहे। आपण ते तसंच ठेवून आणि ओके करूया। बघा, आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण कीबोर्ड शॉर्टकट्स आलेले आहेत। तुम्ही याची प्रिंटआउट काढू शकता, तुम्ही याला पीडीएफ मध्ये सेव्ह करून ठेवू शकता। आपण याला पीडीएफ मध्ये सेव्ह करून ठेवूया। त्यासाठी फाईल मेनू मध्ये सेव्ह ॲज ऑप्शन किंवा एक्सपोर्टला आपण सिलेक्ट करू शकतो। त्यानंतर आपण डेस्कटॉपला क्लिक करूया। त्यानंतर इथे आपण शॉर्टकट कीज अशा फाईलचे नाव टाईप करून सेव्ह ॲज टाईपमध्ये आपण जर पीडीएफ हा ऑप्शन सिलेक्ट केला आणि सेव्ह केला तर ती फाईल पीडीएफ मध्ये सेव्ह केली जाते आणि ती फाईल आपल्या डोळ्यासमोर ओपन केली जाईल आणि ती फाईल पीडीएफ मध्ये आपण कुठेही नेऊ शकतो, ईमेलला पाठवू शकतो आणि या पीडीएफ फाईलमध्ये सर्च सुद्धा करू शकता। फॉर एक्झाम्पल आपण इथे कॉपी कमांड लिहून बघितले। कॉपी कमांड लिहिल्याबरोबर कॉपीसाठी कोणत्या कोणत्या कीबोर्ड शॉर्टकट्स आहेत ते आपल्याला दिसते आहे की नाही नवीन ट्रिक्स। आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये मला कळवावे। धन्यवाद।